राहतील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. चला सामन्याला सुरुवात करायची. चालू सामन्यामध्ये संजीवनी आणि डोंबिवली संघाने टॉस विन होऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले ते तस्मय 11 दिवा संघाला. फलंदाजीसाठी दाखल झाले ते अमित आणि मोनू आणि गोलंदाजी मार्गवरती आहे तो रघु. दोन्ही संघांना एक सूचना आहे, 2 ओव्हर पॉवर प्ले राहील. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी लेग बिफोर विकेट आउट दिला जाणार नाही याची देखील नोंद घ्यायची. चला रघुचा पहिला चेंडू सामना करीन तो अमित. यावेळी पहिल्या चेंडूवरती मोठा समाचार, क्रिकेट रसिक त्याचबरोबर खेळाडू यांचं स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषक मध्ये पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो की आपल्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा पार पडत आहे. आपल्या सगळ्यांचे प्रेम असंच आमच्यावर कायम राहू द्या. यावेळेस मात्र रघुच्या दुसऱ्या चेंडूवरती सलग दुसरा चेंडू सीमा पार चौकार. डीजे शिरीष शेठ म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचे देखील खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. त्यांनी देखील समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. आता मात्र रघुचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्यामध्ये यश येताना दिसतंय का? तर हो, चेंडू पुन्हा एकदा पार चौकार. डीजे सलगच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आणि अमितची बॅट आग ओकताना दिसते. आता मात्र थोडासा विचारपूर्वक गोलंदाजी करताना दिसेल तो रघु. अमित विरुद्ध रघु. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने टोलवलेला फटका, चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाने अडवून फक्त 1 धाव बहाल केली. यावेळेस मात्र संजू 11 डोंबिवली, माफ करा तस्मय 11 दिवा संघाने संघाची एकूण धावसंख्या
जाऊन पोहोचली ती 15 वरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर कोणताही विकेट न गमावता संघाची एकूण धावसंख्या झाली ती 15. चला थोडस फास्ट खेळायचंय. रघुचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र खेळन तो मोनू. अतिशय सुरेख असा खोलवरचा चेंडू, फक्त एकच धाव यावेळेस मात्र काढता आली ती तस्मय 11च्या संघाला. आता मात्र थोडस चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो रघु. मात्र त्याच्या शेवटच्या चेंडूचा सामना पुन्हा एकदा करेन तो अमित, ज्याने पहिल्या 3 चेंडूवरती मोठे फटके खेळून थोडासा विचार करण्याचे भाग पडलं तर रघुला. रघुचा पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने ठोकलेला हा गगनचुंबी षटकार. ठीक आहे. बॅटिंग करणारी टीम खेळाडू कक्षामध्ये जायचंय सगळ्यांनी. बॅटिंग करणारी टीम एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22-22. चला थोडस फास्ट खेळायचंय प्लीज. दातुलीचे सुभाष त्याचबरोबर संदेश 11 या दोन्ही कर्णधारांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चला जास्त वेळ द्यायचा नाही आहे. हंपर त्यांना वारंवार सूचना आपण करतोय, कारण की अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला खेळाडू कक्ष रिकामा करायचा आहे. जे कोणी बसले असतील ना तर खेळाडूंना तिथे बसायला द्या प्लीज. आता वारंवार आपल्याला सूचना आम्ही देतोय. आता कोणी टीम मीटिंग करायची नाही, ना तर पेनल्टी देण्यात येईल. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे. चला वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय तो राजा. त्याचा सामना करीन अमित आणि मोनू. पहिल्या षटकामध्ये अतिशय आग ओकणारी फलंदाजी केली ती अमितने. वैयक्तिक 21 धावांवरती खेळताना दिसतोय तो अमित, आणि त्याला चांगलीशी अशी साथ देताना दिसतोय तो मोनू. गोलंदाजामध्ये थोडा बदल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी दाखल झालाय तो सुजित. चला जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज. हंपर त्यांना कळवा जरा. चला सुजितचा पहिला चेंडू. फलंदाजी मार्ग वरती आहे तो मोनू. सुजितचा पहिला चेंडू थोडासा कोणी कव्हरला खेळाडू उपलब्ध नसल्याने पहिली धाव, त्यानंतर दुसरी धाव देखील छोट्या स्वरूपाची धाव येथे काढले आणि संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24-24 वरती.
सुजितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती मोनू. मिडॉनच्या दिशेने मारलेला फटका, फक्त एकच धाव यावेळेस मात्र मिळेल ती तस्मय 11 दिवा संघाला. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार उद्या कृष्णा सातपुते इथे खेळण्यासाठी दाखल होऊ शकतात, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. आपल्या महाराष्ट्रातील नाही तर भारतातील धुरंधर असा खेळाडू कृष्णा इथे उद्या दाखल होऊ शकतो अशी आम्हाला आता माहिती मिळत आहे. नवीन आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आम्ही सांगतो, स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषक 2022 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चालू असलेला सामना, पहिल्या फेरीतील तिसरा सामना संजू 11 डोंबिवली विपक्ष तस्मय 11 दिवा या दोन संघांमध्ये सुरू आहे. संजू 11 डोंबिवली या संघाने टॉस विन झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचंच उत्तर तस्मय 11 दिव्याचा संघ देताना दिसतोय. तस्मय 11 संघाच्या अमित वैयक्तिक 22 धावांवरती खेळतोय आणि त्याला चांगली अशी साथ देताना दिसतोय तो मोनू. यावेळेस मात्र मोनूच्या बॅट वरला तडाखा, चेंडू सरळ षटकार. डीजे सामना तस्मय 11 दिवा विपक्ष संजू 11 डोंबिवली. तस्मय 11 दिवा संघाच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली आहे त्या 37. पॉवर प्लेचा चांगला असा उपयोग यावेळेस मात्र अमित आणि मोनू यांनी चांगली भागीदारी करून चांगला उपयोग करून घेताना दिसतोय. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय तो राजा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय तो राजा. त्याचा सामना करेन तो मोनू. नॉन स्ट्राईक वरती आहे तो अमित. चला थोडस फास्ट खेळायचंय, वारंवार टीम मीटिंग करायची नाहीये. राजाचा पहिला चेंडू, त्याचा सामना करेन मोनू. यावेळेस मात्र मोनूच्या पहिल्या चेंडूवरती गगनचुंबी गगनभेदी षटकार. डीजे
तर अतिशय सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन करताना दिसतोय तो अमित. चला थोडस फास्ट खेळायचंय. संजू 11 डोंबिवली वारंवार आपल्याला सांगतोय आम्ही, वेळेचा सदुपयोग करा. राजाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका, मिस फिल्डिंग, चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार. डीजे संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 वरती. संघाची 50 साजरी करणार का अमित? आज वैयक्तिक 50 मारणार का? येणारी वेळच सांगेन. अमितच्या बॅट मधला तडका, चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार. काय बॅटिंग करतोय आज अमित. आज मनाशी ठरवूनच आलाय की तस्मय 11 दिवा संघाला विजयी करायचं. या स्पर्धेतील दुसरी 50 साजरी करायची. राजाच्या गोलंदाजीवर अक्षरशः तुटून पडलाय तो अमित. यावेळेस मात्र थोडासा मिस टायमिंग शॉट आणि झेलबाद होऊन परतावा लागेल तो अमितला. अतिशय सुंदर अशी बॅटिंग केली आणि झेलबाद झाला तो अमित. डीजे राजाने देखील आपल्या गोलंदाजीतनं उत्तर दिलंय की आम्ही देखील इथे दिव्यामध्ये खेळण्यासाठी दाखल झालोय. तर का या षटकातील शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. संघाची एकूण धावसंख्या 52 वरती जाऊन पोहोचली. संघाची 50 मात्र साजरी केली. वैयक्तिक 50 साजरी करण्याचा एक मौका आला होता तो अमितला, मात्र त्यामध्ये यश काही त्याला मिळालं नाही. कारण की याचं कारण म्हणजे गोलंदाज राजा आता मात्र फलंदाजीसाठी दाखल झालाय तो सूरज. स्ट्राईक करतो तो मोनू. सुनाभट्टीमध्ये अतिशय नावाजलेले खेळाडू आज मात्र दिवानगरीमध्ये दाखल झालेत आणि आपल्या बॅटिंगचा तडाखा मात्र ते दाखवत आहेत त्या डोंबिवली संघाला. आज मात्र मुंबई विरुद्ध ठाणे, ठाणे विरुद्ध मुंबई असा एक सामना आपल्याला पाहायला, प्रेक्षकांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळतोय. सुनाभट्टीचे हे खेळाडू आज मात्र डोंबिवलीशी 4 हात करताना दिसत आहेत. अमितने तर आपल्या बॅटिंगने उत्तर दिलंय. आता बघूया मोनू काय करतोय. राजाचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र थोडासा बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा निर्णय, वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 53-53. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अमित जरी बाद झालाय तरी देखील मोनू अजूनपर्यंत क्रीजवरती टिकून आहे. राजाचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू मोठा फटका मारण्यामध्ये डीजे
या फेरीतील पुढचा सामना होणार आहे संदेश 11 दिवा विरुद्ध दातिवली सुभाष. या दोन्ही कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये त्यांनी यायचं आहे. त्यांचा टॉस केला जाईल. टॉस करतील ते शुभम बेडेकर यांच्या हस्ते पुढील मॅचचा टॉस होईल. आमच्या माताडी गावचे ग्रामस्थ त्याचबरोबर दातिवली गावचे ग्रामस्थ जे कोणी आमचे मान्यवर येथे उपस्थित झाले असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. चला, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथा षटक टाकण्यासाठी आलाय तो शोभित. त्याचा सामना मात्र करीन तो सूरज. यावेळेस मात्र सूरजच्या बॅट मधनं आलाय तो. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र तस्मय 11 दिव्याचा संघ मात्र थोडासा भारी होताना दिसतोय. सुभाष टॉस साठी यायचंय. दातुली सुभाष यांनी टॉस साठी यायचंय. त्याचबरोबर संदेश 11 दिवा संघाचे कर्णधार इथे दाखल झाले. पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना संजू 11 डोंबिवली विपक्ष तस्मय 11 दिवा. दोन्ही संघांमध्ये अतिशय मातब्बर असे खेळाडू खेळताना दिसत आहे. शोमितचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेने जाणारा चेंडू फील्ड केला गेला, परंतु एक छोटी स्वरूपाची दुसरी धाव यावेळी चोरले आणि संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. संघाची एकूण धावसंख्या पोहोचली ती 67. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करताना दिसते ती तस्मय 11 दिव्याचा संघ. शोभितचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र काहीसा स्लोअर पद्धतीचा चेंडू समजू शकले नाही ते सूरज आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शोभितचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चुकीची लाईन. त्याला पंच दंडित करतात. वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. संघाची एकूण धावसंख्या 68 धावा. शोभितचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सूरज. यावेळेस मात्र चेंडू काय समजू शकले नाही, परंतु एक धाव काढण्यापासून रोखू शकला नाही तो संजू 11 डोंबिवली संघ. अतिशय सुंदर अशी बॅटिंगचा नजराना पेश करताना दिसतायत तस्मय 11 संघामध्ये. आज चुना भट्टीचे खेळाडू दाखल झालेत. काय बॅटिंग करतायत, जसं काय त्यांच्या होम पिच वरती बॅटिंग करतात अशा पद्धतीची बॅटिंग आज करताना दिसतोय. तर तस्मय 11 दिव्याचा संघ. या संघाचे पुरस्कर्ते आहेत ते अजित भाई आणि दीपक भाई. अतिशय सुंदर असा संघ आज त्यांनी बांधलाय. शोभितचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र खोलवरचा चेंडू. त्याला कोणतंही उत्तर मात्र मोनूकडे नव्हतं आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शोभितच्या या षटकातील शेवटचा चेंडू. यावर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मिडॉन मध्ये जाताना दिसतोय, परंतु फक्त एक धावच यावेळेस काढता आली आहे ती मोनूला. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय तो तस्मय 11 दिव्याचा संघ. डीजे प्लीज. पुढच्या सामन्याचा टॉस करण्यात येत आहे. संदेश 11 दिवा विपक्ष दातिवली सुभाष.
चेंडूवरती कोणतंच उत्तर मात्र मोनूका नव्हतं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी दाखल झालाय तो जितू. आणि अजून देखील ओपनिंग पासून स्ट्राईक ओपनिंग पासून आतापर्यंत फलंदाजी करतोय तो मोनू. मोनूच्या बॅट मधून यावेळेस मात्र फटका निघाला, मात्र फक्त एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोचली ती 71 71. चालू असलेला सामना तस्मय 11 दिवा विपक्ष संजू 11 डोंबिवली. अतिशय मातब्बर अशा दोन्ही संघ यावेळेस मात्र खेळताना दिसत आहेत. जितूचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय आकाशामधून सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता मात्र सुरतची जागा घेण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय तो राजा. पाहूया आपल्या बॅटिंगने समोरच्या टीमचा वाजवेल का बाजा. जितूचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र सामना करेन तो मोनू. यावेळेस मात्र लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने फील्ड केला, मात्र 2 धावा रोखू शकले नाही ते संजू 11 डोंबिवलीचा संघ. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 73 73 धावा. पहिल्या 4 षटकांमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडला तो तस्मय 11 दिवा संघाने. मात्र जितूने थोडस बांधून ठेवले यावेळेस मात्र फलंदाजांना. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू, यावेळेस मात्र फेकी केला तो जितूने. समजू शकले नाही ते मोनू, परंतु एक धाव मात्र पूर्ण केली तस्मय 11 दिवा संघाने. संघाची एकूण धावसंख्या झाली ती 74. या विनिंग मधलं शेवटचं षटक मार्गस्थ. त्याचबरोबर शेवटचा चेंडू फेकी करतो तो जितू. यावेळेस मात्र फुलटा चेंडू डीजे.
षटकार डीजे. अतिशय सुंदर गोलंदाजी करत होता तो तोसी, परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र 6 धावा वसूल केल्या त्या रघुने आणि आपल्या संघाची एकूण धावसंख्येमध्ये वाढ करताना दिसतोय तो संजू 11 डोंबिवलीचा संघाची एकूण धावसंख्या झाली एक षटकाच्या समाप्तीनंतर कोणताही विकेट न गमावता 11 धावा. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय तो धर्मू. अतिशय सुंदर असा संघ बांधलाय तो दीपक आणि अजित. तस्मय 11 दिवा संघ पुरस्कर्ते आहेत ते अजित आणि दीपक. धर्मूचा पहिला चेंडू सामना करेन तो. राजा, परंतु पंचांचा इशारा नो चेंडू. अतिरिक्त धावसंख्येने मध्ये वाढ होताना दिसते. फ्री हिट स्वरूपाचा आता चेंडू, मात्र त्याचं उत्तर कसं देईन राजा. यावेळेस मात्र पुढचा येणारा चेंडूच सांगेन. चेंडू फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची. धर्मूचा पुढचा चेंडू सामना करेन तो राजा. फ्री हिट चेंडू. पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषक 2022 पर्व दुसरे आयोजक आहेत DCA दिवा आणि मैत्री ग्रुप. सह आयोजकामध्ये आम्हाला खूप असं प्रमुख असं सहकार्य केलंय ते गणेशदादा पाटील, त्याचबरोबर परशुराम पोळ साहेब, सुभाषभाई प्रजापती, त्याचबरोबर दिनकर साहेब देसाई, अप्पाजी गावडे, आमचा सर्व मैत्री ग्रुप यांचे देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या सर्वांच्या साथीने आम्ही ही स्पर्धा पार पाडतोय. यावेळेस मात्र अतिशय सुंदर टाकलेला हा चेंडू, समजू शकले नाही ते फलंदाज, चेंडू सरळ गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कोणताही धाव मात्र या चेंडूवरती काढता आली नाही ती संजू 11 डोंबिवली संघाला. आता मात्र स्ट्राईक वरती खेळताना दिसतोय तर रघु. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा चेंडू त्रिपाची बाद होताना दिसत आहे ते रघु. डीजे प्लीज.
संजू इलेवन डोंबिवली एक प्रतिनिधी. संजू इलेवन डोंबिवली आपला एक खेळाडू इथे पाठवा प्लीज. धर्मूचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरेख पद्धतीने टोलवण्याचा प्रयत्न. आता मात्र झेलबाद, सॉरी माफ करा, मिस फिल्डिंग, झेल सुटलेला आहे. एक जीवदान यावेळेस मात्र भेटलंय ते सतीशला. बघूया सतीश या जीवदानाचा किती फायदा उचलू शकेल. संघाची एकूण धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. षटक सुरू आहे ते दुसरं. गोलंदाज आहे तो धर्मू, बॅटिंग करतोय तो सतीश. धर्मूच्या या चेंडूचा चांगला समाचार घेताना दिसतोय. चेंडू सरळ जातोय कव्हर पॉइंट मध्ये, सीमारेषा पार, चौकार. डीजे फलंदाजांनी जेवढीच धारदार फलंदाजी केली तेवढीच धारदार गोलंदाजी देखील करताना दिसतायत ते तस्मय 11 संघाचे गोलंदाज. परंतु त्यांनाच त्याच पद्धतीचं उत्तर देण्यासाठी संजू 11 डोंबिवलीचा संघ आज खेळताना आपल्याला दिसतोय. चला थोडस फास्ट खेळायचंय. आता मात्र स्ट्राइक वरती जितू, रिव्हर्स टाईपचा हा फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार, चौकार. डीजे प्लीज. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर ते चौकार ठोकलाय तो जितूने. तोसिफच्या पहिल्या चेंडूचा चांगला समाचार यावेळेस मात्र घेतलाय तो जितूने. स्विचिट पद्धतीने त्याने चेंडू सरळ सीमारेषा पार केलाय आणि एक चौका वसूल केलाय. यावेळेस मात्र तोसिफच्या पुढच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू गेलाय गली रिझन मध्ये. यावेळेस मात्र सोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु रनआउटच्या स्वरूपाने बाद होताना दिसेल. आणि पंचांचा निर्णय आलाय. रनआउट स्वरूपामध्ये सतीश ला बाद देण्यात आले आणि त्याची जागा घेण्यासाठी
तन्मय दाखल झाला आहे. आता मात्र थोडासा काही अडचणीत असा संजू इलेव्हन डोंबिवली संघ दिसतोय. तर त्यांचा तारणहार कोण होणार, कोण त्यांना विजयी पताका देणार, येणारा वेळच सांगेन. कारण की त्यांना धावांचा डोंगर पार करायचा आहे. कारण की तस्मय इलेव्हन दिवा संघाने 80 धावांचा डोंगर उभारला आहे. जर हा डोंगर पार करायचा असेल तर कंपल्सरी 81 धावा चेस कराव्या लागतील त्या संजू इलेव्हन डोंबिवली संघाला. आता मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपल्याला खेळताना दिसतोय तो जितू. नॉन स्ट्राईक वरती आहे तो तन्मय. गोलंदाजी करतोय तो तोसिफ. संजू इलेव्हन डोंबिवली विरुद्ध तस्मय इलेव्हन दिवा. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने मारलेला फटका, थोडीशी मिसफिल्ड, मात्र 2 धावा काढण्यामध्ये यश येताना दिसतंय त्या संजू इलेव्हन डोंबिवली संघाला. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग करताना दिसते ती तस्मय इलेव्हन दिवा संघाकडून. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31. 3 विकेटच्या मोबदल्यात षटक सुरू आहे ते 3रं. अजून देखील सामना बॅलन्स आहे. कारण की अजून देखील 2 षटके आणि या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा तोशिफचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलाय. मात्र 2 धावा घेतील का तर नाही. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र करण्यात आलंय आणि संघाची फक्त 1 धावसंख्या वाढून संघाची एकूण धावसंख्या झाली ती 32 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो तोसिफ. पहिल्या षटकाच्या सुंदर गोलंदाजीनंतर त्याच्या पहिल्या चेंडूवरती जरी चौकार ठोकला होता तरी देखील त्यांनी पुन्हा एकदा सामन्यावरती आपली पकड, आपली गोलंदाजी मधली धार दाखवून पुन्हा एकदा बांधून ठेवले ते फलंदाजांना. तोसिफचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र समोरच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ मध्ये. मात्र 2 धावा काढण्यात यशस्वी होत आहेत का तर हो, 2 धावा काढण्यामध्ये यश येतंय. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस मात्र पाहायला मिळतोय तो आपणास सतीश आणि तन्मय या 2 खेळाडूंकडून. माफ करा, जितू आणि तन्मय. तोसिफचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र अतिशय खोलवरचा टप्पा, परंतु त्याच्यावरती कोणताही फटका मात्र खेळून दिला नाही. तर तोसिफने निर्धाव स्वरूपाचा चेंडू, षटकाची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34. डीजे पहिल्या फेरीतीनं तिसरा सामना मार्गस्थ आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, सकाळी 4चा पहिला एक लॉट्स खेळवला गेला. त्यामध्ये जितू निलेश रिची 11 संघाने थेट सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण की सलग 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय तो जितू निलेश रिची 11 संघ. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी आलाय तो जावेद आणि त्याचा सामना करेन तो जितू. जावेदचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र थोडीशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो जितूकडने, परंतु त्याला यश मात्र येताना दिसत नाही. थोडासा ऑफसाईडच्या दिशेने बाहेर जाऊन लेग साईडला
फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र त्याच्यामध्ये यश येताना काही दिसत नाहीये. कारण की गोलंदाज आहे तो जावेद, अतिशय नावाजलेला असा गोलंदाज आहे हा जावेद. मुंबई नगरीमध्ये आपल्या नावाचा डंका जो पिटतो, यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेने, लॉंगॉनच्या दिशेने मारलेला फटका गेला ना बाहेर. मारेशा पार्श एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47, 47 धावा. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने टोलवलेला फटका फक्त एक धाव घेण्यामध्ये यश यावेळेस मात्र आले ते संजीव इलेव्हन डोंबिवली संघाला. संजीव इलेव्हनचे कॅप्टन जरा माईशी संपर्क साधा प्लीज. संजीव इलेव्हन डोंबिवली संघ, पंच जरा सामना थांबवा. धन्यवाद राज. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम, त्यामुळे थोडंसं समालोचन थांबलं होतं. मात्र पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी स्वर्गीय संदीपदादा पाटील स्मृती चषक मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. गोलंदाज आहे तो सुधीर, फलंदाज यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिड ऑफ मध्ये मारलेला चेंडू झेल मात्र सुटलेला आहे. अनेक जीवदान मिळाले ते तन्मयला. त्या जीवदानाचा किती फायदा उचलेन येणारी वेळच सांगेन. सुधीरचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र खेळण्यासाठी सज्ज आहे तो जितू. यावेळेस मात्र थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता तो सुधीरने, समजू शकले नाही ते जितू, परंतु 2 धावा काढण्यापासून रोखू शकत नाहीत संजीव इलेव्हन डोंबिवली संघाला. आता मात्र थोडीशी आपली बॅट तापवावी लागेल, कारण की भरपूर धावा अजून देखील जिंकण्यासाठी पाहिजे त्या संजीव इलेव्हन डोंबिवली संघाला. यावेळेस मात्र अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन अजून एका विकेटचं पतन होताना दिसतंय. डीजे
आमच्या मैत्री ग्रुपचे आमचे सहकर्मचारी संतोष भाऊ, सागर भाऊ या सगळ्यांचं इथं आत्ताच आगमन झालंय. मंडळातर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे मातडी गावचे सगळे आमचे गावकरी असू, बेतवडे गावचे आमचे सगळे गावकरी, त्याचबरोबर दातिली गावचे आमचे ग्रामस्थ, आगासन गावचे आमचे ग्रामस्थ यांचे देखील आम्ही खूप खूप धन्यवाद देतो की त्यांचे देखील खूप सहकार्य आम्हाला लाभले आहे. यावेळेस पुन्हा एकदा सुधीरचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, समजू शकले नाही, चेंडू गेलाय गली रिझन मध्ये. फक्त एकच धाव यावेळेस वसूल केली ती संजू 11 डोंबिवली संघाने. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 50 पार, 56. सुधीरचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र खेळण्यासाठी सज्ज आहे तो तन्मय. तन्मयचा चेंडू बॅट मधनं निघालाय, फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. षटकार डीजे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्याचबरोबर गोलंदाजी, दोन्ही संघांनी एकमेकाला हात मिळवूनच ग्राउंडच्या बाहेर जायचंय. प्लीज जरा स्पर्धेचे नियम पाळा. दोन्ही संघांना एक नम्र विनंती आहे की हात मिळवूनच ग्राउंडच्या बाहेर जायचंय.